ओके, लास्ट लेक्चर आपण सरासरी बघत होतो. सरासरीचं बेसिक वगैरे सगळं सांगून झालेलं. सरासरीचे काही नेक्स्ट प्रॉब्लेम्स घेऊयात आपण डायरेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन क्या? नेक्स्ट क्वेश्चन क्या? चारच्या फरकाने चारच्या फरकाने वाढत जाणाऱ्या 32 संख्यांची 32 संख्यांची बेरीज 2688 26 से 88 आहे. 26 से 88 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? ओके, ओके. आता इथे काय काय दिले बघा आपण. चारच्या फरकाने वाढत जाणाऱ्या 32 संख्यांची काय दिली? बेरीज दिली. जर बेरीज दिली तर त्यानुसार आपण काय काढू शकतो त्याचे? आपल्याला जर संख्यांची बेरीज माहिती आहे आणि संख्या माहिती आहे, टोटल संख्या आपल्याला 32 दिल्यात. ओके, आणि या 32 संख्यांची सरासरी आपलं काय बोलतात ना, हे दिलंय, बेरीज दिली. बेरीज किती दिली आहे? 2688. ओके, तर आपल्या सरासरीचा फॉर्म्युला काय? सरासरी काय? सर्व घटकांची बेरीज भागिले सर्व घटक. तर आपण सरासरी डायरेक्ट काढू शकतो. आता चारच्या फरकाने संख्या वाढत जातात. करेक्ट, चारच्या फरकाने वाढत जात आहे म्हणल्यावर तर पहिली संख्या x असेल, दुसरी संख्या कुठली? x प्लस 4. चारच्या फरकाने वाढतीये ना? हा, चारच्या फरकाने वाढत जाते संख्या. म्हणजे दोन संख्यांचा जर फरक घेतला आपण तर त्यांचा काय फरक? 4. जर पहिली संख्या तुमची x असेल तर दुसरी x प्लस 4 असेल, त्यानंतर x प्लस 8 असेल. जसं आपण समसंख्या विषम संख्या घेतल्या होत्या ना, समसंख्या काय 2च्या फरकाने वाढत जातात, विषम संख्या 2च्या फरकाने वाढत जातात. नैसर्गिक संख्या काय असतं की जो 1च्या फरकाने वाढत जातात, 1 2 3 4 5. ओके, तर आता इथे काय दिलं की आपल्या ह्या टोटल किती? 32 संख्या आहे. टोटल 32 संख्या, 32 संख्या. आणि या 32 संख्यांची बेरीज आपल्याला किती दिली आहे? 32 संख्यांची बेरीज दिली आपल्याला 2688. ओके, जर 32 संख्यांची बेरीज आपल्याला एवढे दिले 2688, तर आपण काय काढू शकतो यावरून? सरासरी काढू शकतो. तर सरासरी किती असेल? ओके, सरासरी काय असणार आहे? बेरीज भागिले संख्या. करेक्ट, तर बेरीज आपली 2688 डिवायडेड बाय 32. टोटल 32 संख्या आहे. ओके, 32 संख्या. तर आता 16ने जर भाग दिला आपण दोघांना तो 16 आणि 32 होतात. ओके, 16 एक 16, 16 पंचाऐंशी 16 पंचाऐंशी 16 की 96. ओके, 108 आणि 96. 108 मायनस 96 जर केलं 8 आणि 4 किती? 12 होतात. हा, झूम थोडं जास्त झालंय त्याच्यामुळे तुम्ही राईट साइडला जे लिहिताय ते दिसत नाहीये. ओके, तो लेफ्ट साइडला घेऊ का इकडे? हा, थोडं या साइडला घ्या किंवा मग झूम कमी करा. ठीक आहे, कसं केलं का आम्हाला बनवून? हा, बस 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 बस, त्या साइडला थोडं, राईट ठीक साइडला. आहे. हा, थोडस राईट साइडला. ओके ओके ओके, परफेक्ट. ओके, ओके. तर आता 16ने आपण काय करतो? फक्त 16ने दोन्हींना भाग देतो. ओके, 16 दोन्ही 32, त्यानंतर 16 एक 16 10 108 16 16 सकी 96, तर किती उरले? 12 उरले. ओके, तर 16 28 असेल 168. 168 तर परत दोन्ही याला काढला तर किती येणार आहे? 8 आणि 2. तर या 32 संख्यांचा टोटल सरासरी किती आला? 84 आहे. आता सरासरी माहिती झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं, जर संख्या सिरीज मध्ये असतील, तुमच्या जर संख्या सिरीज मध्ये असतील तर त्यांचा सरासरी काय असतो? त्यांचे जे मिडल टर्म असतात किंवा फर्स्ट टर्म लास्ट टर्म, ओके,
फर्स्ट टर्म किंवा लास्ट टर्मचा ॲव्हरेज काढा, सरासरी काढा, किंवा मधल्या मिडल दोन संख्यांचा सरासरी काढा. तोच तुमचा काय असणार आहे, सरासरी असणार. ओके, तर मिडल संख्या, तुमच्या मिडल संख्यांचा सरासरी एवढा. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, क्वेश्चन ओके, तर सर्वात मोठी संख्या आपल्याला विचारली. ओके, चलो चल, आता याच्यानंतर ह्या अशा आपल्या संख्या आहेत, एक्स, एक्स प्लस 4, एक्स प्लस 8 अप टू 32 पर्यंत. ओके, चालेल. तर त्यानंतर त्यातल्या फक्त आपल्याला मिडल संख्या, ज्या दोन मिडल संख्या आहेत त्यांचाच सरासरी घ्या. तर मिडलच्या संख्या कुठल्या आहेत आपल्याला माहिती नाही. टोटल आपल्या 32 संख्या आहे. तर लेट सपोज करा 15 संख्या इकडे राहणार. ओके, त्यानंतर मध्ये इथे 2 राहणार आणि 15 इथे राहणार. झाला टोटल 32 संख्या आपल्या. ओके, टोटल किती 32 संख्या दिल्यात. तर 32 संख्या कशा बघा, मी काय केलं, 15 संख्यांचा एक ग्रुप केला, त्यानंतरच्या 2 संख्या मिडलला ठेवल्या आणि त्यानंतर 15 संख्या ठेवल्या. ओके, आता ह्यो जो तुमचा सरासरी, ओके, तो ह्या 2 संख्यांचा काय आहे तुमचा ॲव्हरेज. या 2 संख्यांचाच ॲव्हरेज तुमचा 84. तर ज्यावेळेस इव्हन नंबर टर्म्स असतात, तर ह्या 2 संख्यांचा जर ॲव्हरेज तुमचा 84 आहे, तर या 2 संख्या कुठल्या असणार आहे, 4च्या फरकाने. तर या मधल्या ज्या 2 संख्या असणार आहे तुमच्या, त्या असणार आहे 82 आणि 86. ओके, नो प्रॉब्लेम. ज्यावेळेस नंबर तुमचे सिरीज मध्ये असतात, ज्यावेळेस नंबर तुम्हाला सिरीज मध्ये दिले असतील, तर त्यांचा जो सरासरी असतो तो त्यांच्या मिडलच्या ज्या मिडलचे जे 2 नंबर असतात तेच तुमचे सरासरी असतात. ओके, आता इथं आपला सरासरी किती आला, 84. 84 सरासरी आला म्हणजे जे मिडलचे जे 2 नंबर, कारण की इथं टोटल 32 नंबर्स आहेत. जर ऑड नंबर असते तर डायरेक्ट मिडलचा नंबर आपल्याला भेटला असता, पण इथं 32, इथं मिडलला किती 2 नंबर येतात बघा, 15, 15 आणि मिडलला 2 नंबर, तर 32 संख्या होतात. ओके, तर तुमचे हे जे मिडलचे 2 नंबर आहे ना, त्यांचा जो सरासरी तोच तुमचा पूर्ण सिरीजचा सरासरी. ओके, तर पूर्ण सिरीजचा सरासरी आपला 84 आला. म्हणजे मिडलचे हे जे 2 नंबर आहे त्यांचा सरासरी किती आहे, त्यांचा सरासरी तुमचा 84. म्हणजे 84 काय आहे, ह्या 2 नंबरचा मिडल नंबर, ह्या 2 नंबरचा मिडल नंबर. ओके, तर हे 4च्या फरकाने, म्हणजे याच्यापेक्षा 2 मायनस करा, याच्यामध्ये 2 प्लस करा, ते तुमचे दोन्ही नंबर येऊन जातात तुम्हाला. ओके, यामध्ये काय केलं आपण, 2 मायनस केले, 2 प्लस केले. तर मिडलच्या संख्या बघा आपल्याला, एक 82 आली आणि एक 86 आली. ज्यावेळेस या दोघांचं तुम्ही हे कराल, ॲव्हरेज काढाल, तर तुम्हाला 84च भेटेल. ओके, तर त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारली. ओके, तर ह्या 86 नंतर काय आहे, इकडे 15 नंबर्स आहेत. 86 नंतर आणखी 15 नंबर आहे, आणि ते 15 नंबर कसे आहेत, 4-4च्या फरकाने. ओके, म्हणजे 15 नंबर कसे 4-4च्या फरकाने वाढत जाणार आहे. ओके, तर 15 नंबर जर 4-4च्या फरकाने वाढत जाणार आहे, तर टोटल किती फरक वाढणार. ओके, यानंतर जर तुम्ही घेतलं तर यानंतरचा 90 येणार आहे, 90 नंतर 94, 94 नंतर किती 98, असा तो किती 15 संख्यापर्यंत जाणार. आता एवढं सगळं काउंट तर करत नाही बसणार ना, पण टोटल बघा, इथे 4ने वाढला, इथे 4ने, इथे 4ने, तर टोटल किती 15 गॅप वाढत आहेत, कारण की टोटल 16 संख्या आहे. ओके, लेट सपोज करा टोटल जर 3 संख्या असेल, 3 संख्या असेल तर किती गॅप आहेत, 2 आहे. टोटल जर 4 संख्या असेल तर 3 गॅप आहे. तर इथं टोटल संख्या किती 16 संख्या आहे. 16 संख्या तर गॅप किती असणार, एक कमी 15, 15 गॅप आहेत आणि 15 4-4 ने वाढते, तर टोटल कितीने वाढतो, 60. करेक्ट, तर टोटल हा गॅप कितीने 60 ने वाढतो, टोटल हा गॅप तुमचा 60 ने वाढतो. तर एक तुमची ही किती आली 86. 86 मध्ये जर तुम्ही 60 ऍड केले तर तुम्हाला शेवटची संख्या भेटून. 86 मध्ये 60 ऍड केली तर किती 146. तर तुमचा जो शेवटचा नंबर आहे तो काय असणार आहे 146. शेवटचा नंबरच तुमचा सर्वात मोठा नंबर. पुन्हा एकदा सांगतो बघ,
आप दुसरी ना ही पण सिंपलच आहे ऍक्च्युली, ही पण शॉर्टकटच आहे. टोटल नंबर काय दिलेत तुम्हाला की टोटल 32 संख्या दिली. ओके, टोटल 32 नंबर दिलेत. 32 नंबरची बेरीज तुम्हाला दिली आहे 2688. 32 नंबरची बेरीज तुम्हाला किती दिली? 2688. ओके, यानंतर त्यांनी काय सांगितलं की त्या सिरीज मध्ये ती जी सिरीज आहे ती प्रत्येक 4-4 अंकांनी वाढत जाते. ओके, 4-4 अंकांनी म्हणजे जर पहिला नंबर जर एक्स असेल तर दुसरा x+4, त्यानंतर x+1 असा अप टू 32 नंबर पर्यंत वाढत जातो. त्यानंतर आता बघा आपल्याला बेरीज माहिती, टोटल नंबर माहिती. बेरीज आणि टोटल नंबर माहिती तर त्यावरून आपण त्याचा सरासरी काढू शकतो. तर आपण सरासरी काढला 84. तर 84 जर सरासरी काढला तर मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस नंबर तुमचे सम संख्यामध्ये जर नंबर असतील, एखाद्या सिरीज मध्ये समसंख्या नंबर असतील तर त्यांचा जो अवरेज असतो तो मिडलच्या 2 नंबरचा अवरेज जो असेल तोच त्या पूर्ण सिरीजचा अवरेज असतो, सरासरी असतो. जर नंबर ऑड नंबर असेल जसं आपण केलं बघा 1, 3, 5, 7, 9, तर याचं जर मी सरासरी विचारलं तर डायरेक्ट मिडल नंबर जो असेल तोच त्याचा काय असणार आहे? सरासरी. तर इथे टोटल 32 नंबर आहे. 32 नंबर आहे तर 32 नंबर मध्ये बघा 15 या साईडला करा, 15 या साईडला करा. 15 15 30 झाले, मध्ये किती? 2 उरतात. तर याच्या मधले जे 2 नंबर आहेत तुमचा त्याचा जो सरासरी आहे तोच तुमच्या पूर्ण याचा सरासरी. तर टोटल तुमचा सरासरी 84 आला. 84 सरासरी आला म्हणलं मिडलचे जे 2 नंबर आहेत, मिडलचे जे 2 नंबर आहेत त्यांचा सरासरी 84 आहे. त्यांचा सरासरी 84 आहे तर मिडलचे नंबर कसे 4-4 ने वाढत जातात. तर इथं काय होणार? 84 जर तुमचा सरासरी आहे तर हा 2 वाढणार, हा 2 कमी होणार. तर 2 वाढला तर 86, 2 कमी झाला तर 82. मिडलचे 2 नंबर तुम्हाला माहिती झाले. ओके, आता मिडलचे 2 माहिती झाले पण यानंतर इकडे 15 नंबर, इकडे 15 नंबर आहे. पण आपल्याला काय विचारलं की सर्वात मोठा नंबर विचारला, तर आपण इकडले 15 नंबर काढणार आहे. जर असं लिहित गेलो आपण तर बघा 86 नंतर काय येणार आहे? 90, कारण की 4-4 ने वाढत जातं. 90 नंतर 94, 98. पण असं किती वेळ काउंट करणार आहे? तर त्यानंतर बघा ना इथे जर आपले इकडे किती 15 नंबर आहेत तर प्रत्येक 15 नंबर हा 4-4 ने वाढत चाललाय ना, तर टोटल सम कितीने वाढते? एक नंबर जर 4च्या डिफरन्सने येतोय, ओके, एक नंबर 4च्या डिफरन्सने, त्यानंतर 4, त्यानंतर 4, तर 15 गॅप साठी टोटल 60 ने वाढणार आहे. तर हा 86 तिथे इकडला शेवटचा नंबर पूर्ण 60 ने वाढणार आहे. ओके, 86 + 60 = 100. आपण सेम असंच एक गणित घेऊया पुन्हा, आणखी क्लिअर. ओके, तर इथून स्टार्ट करा. 32 संख्यांचा एवढा दिलता सरासरी. जसे हा नंबर x+4 अशी सिरीज आहे. टोटल 32 संख्यांचा 2688 बेरीज दिली. त्यावरून आपण सरासरी काढला. सरासरी काढल्यानंतर तो जो मिडलचा सरासरी आला तो मिडलच्या 2 संख्यांचा सरासरी. तर मिडलच्या 2 संख्या आपल्या 82 आणि 86 आल्या. त्यानंतर इकडे 15, इकडे 15 आणि प्रत्येक 4-4च्या गॅपने झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 3च्या फरकाने हा
ओके, इथे 84 आपला ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज जर 84 आहे तर मिडलच्या दोन संख्यांचा ॲव्हरेज 84, दोन संख्यांचा सरासरी तुमचा 84 आहे आणि त्या 4 डिफरन्सने येतात. तर हे इथं काय असतं की ही दोन्ही वाढणार आणि ही दोन्ही कमी होईल. तर या दोघांचा ॲव्हरेज काढा, तुम्हाला 84च येईल. हा, 84 का नाही घेतलं? कारण की नंतरची संख्या 86 आहे ना. 86 नंतर 15 संख्या आहे. ओके, 84 ॲव्हरेज आहे. 84 तुमचा त्या सिरीज मध्येच नाहीये नंबर. ओके, सिरीज मध्ये 84 नंबर नाहीच आहे. तो ॲव्हरेज आहे, तो सरासरी आहे तुमचा. ओके, 3च्या फरकाने आपण पुन्हा सेट गणित घेऊयात म्हणजे आणखी क्लिअर. 3च्या फरकाने वाढत जाणाऱ्या 65 संख्यांची 65 संख्यांची बेरीज 8775 8775 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? चलो, आता बघा काय काय दिले आपल्याला इथे की टोटलच्या संख्या 3च्या फरकाने वाढत जातात. टोटल संख्या हा एक सांगतो, मग नंतरच ट्राय करा. टोटल संख्या ज्या आहेत आपल्या 3च्या फरकाने वाढत जातात. म्हणजे काय, पहिली संख्या जर x आहे तर दुसरी काय असणार आहे? x प्लस 3, x प्लस 6, अशी अप टू टोटल संख्या किती आहेत आपल्या 65 पर्यंत संख्या जातात. ओके, त्यानंतर आता काय दिले आपल्याला की या टोटल 65 संख्यांची काय दिली आहे? बेरीज किती दिली आहे? 8775. आता आपल्याकडे बेरीज आहे आणि नंबर्स आहे. तर यावरून सरासरी काढू शकतो. सरासरी काय असते? ही सगळी बेरीज डिवायडेड बाय टोटल संख्या. सॉरी, तर सरासरी काय येणार आपला? सरासरी बरोबर बेरीज किती? 8775 डिवायडेड बाय 65. त्याला काटा, कितीने काटणार? ओके, 5 ने डायरेक्ट आपण 13 ने काटूया. चला, 13 5 65. ओके, 13 ने याला जर काटलं तर किती? 23 78. ओके, 78 म्हणल्यावर खाली किती उरलं? 2 आणि 7 9, 13 7 91, 13 5 65. ओके, त्यानंतर 5 ने डायरेक्ट याला काढता. 5 ने याला काटलं तर 5 1 5. ओके, 5 3 15, 5 5 25. तर टोटल सरासरी किती आला? 135. आता इथे बघा टोटल नंबर किती आहे? 65. 65 म्हणल्यावर बघा 65 ला आपण एक मिडलचा नंबर काढा. तर कसं लिहू शकतो? ग्रुप कसे पडणार बघा. ग्रुप कसे पडणार या नंबरचे? इकडे 32 ठेवा, इकडे 32 ठेवा आणि मध्ये एक नंबर. ओके, यांचे नंबर हा मिडलचा नंबर काढा. जसे 5 नंबर आहे माझ्याकडे, 5चा मला मिडलचा नंबर काढायचा. इकडले 2 सोडणार, इकडले 2 सोडणार. मध्ये थर्ड नंबर जो असेल तो मिडलचा नंबर असणार आहे. ओके, 7 नंबर असले तर इकडले 3 सोडा, इकडले 3 सोडा. तर मधला एक नंबर जो असणार आहे तो तुमचा मिडलचा नंबर असणार. ज्या वेळेस सिरीज मध्ये तुमच्या विषम संख्या असतील तर मिडलचा नंबर तुम्ही इझिली काढू शकता. ओके, मिडलचा नंबर काय असतो? मिडलचा नंबर जर ऑड नंबर मध्ये तुम्हाला मिडलचा नंबर काढायचा तर काय करायचं? 65 प्लस 1 डिवायडेड बाय 2. ओके, त्यानंतर याचा आन्सर जे येईल तो तुमचा मिडलचा नंबर असतो. याचा आन्सर किती येणार आहे? 33. म्हणजे 33 नंबर वाला तुमचा नंबर जो असणार आहे तो मिडलचा असणार आहे. त्याच्या इकडे 32 संख्या, इकडे 30. ओके, आणखी काही संख्या मागे आपले 32 संख्या होत्या. ओके, 32 होत्या. तर 32 मध्ये मिडलचा जर नंबर काढायचा असेल तर काय होणार आहे? इकडे 15, इकडे 15 आणि मध्ये 2 येतात मिडलचे. ओके, ज्यावेळेस सम संख्या सिरीज मध्ये असतील त्यावेळेस मिडल मध्ये 2 संख्या येणार आणि ज्यावेळेस विषम संख्या सिरीज मध्ये असतील त्यावेळेस तुमचा एकच नंबर मिडलचा नंबर असणार. ओके, तर यामध्ये काय भेटलं आपल्याला? मिडलचा नंबर भेटला. तर काय असतं, जर तुमची सिरीज, जर तुमची एखादी हे जे नंबर दिले हे सिरीज मध्ये असतील
तर त्यांचा जो मिडलचा नंबर असतो तोच तुमचा काय असतो, सरासरी असतो. जो मिडलचा नंबर असणार आहे तोच तुमचा सरासरी असणार. तर मिडलचा नंबर जो आपला येणार आहे हाच तुमचा काय सरासरी. तर सरासरी किती आला आपला 135. म्हणजे या सिरीजचा मिडलचा नंबर कुठला आहे 135. आता 135 नंतर प्रत्येक नंबर कितीने वाढतोय 3 ने वाढतोय. म्हणजे इकडे 32 संख्या आहेत टोटल. टोटल 32 संख्या आहे. प्रत्येक नंबर तुमचा 3 ने वाढतोय आणि टोटल किती 32 संख्या आहे. तर टोटल किती इन्क्रीज होणार 32 इंटू 3. तिकडे यानंतर 135 जर तुमचा मिडलचा नंबर आहे तर यानंतर येणारी संख्या कशी असणार आहे 138. 130 नंतर 141. तर टोटल 3 ने संख्या वाढत चालल्यात ना. ओके हा. तर टोटल 3च्या गॅपने वाढत आहे. तर टोटल इकडे संख्या किती आहे 32 संख्या आहेत. तर 32 संख्या म्हणल्यावर टोटल 32 संख्या झाल्यानंतर शेवटची संख्या येणार आहे तुमची. तर टोटल 32 संख्या कितीने वाढणार 32 32 इंटू 3 ने. तर 32 इंटू 3 किती 6 आणि 9 96. म्हणजे शेवटची जी संख्या आहे ती तुमच्या मिडल संख्यापेक्षा 96 ने मोठी असणार आहे. ओके. तर आपल्याला काय विचारलं की लास्ट शेवटची संख्याच विचारली मोठा नंबर. तर मोठा नंबर काय असणार आहे तुमचा 135 प्लस हे 96. ओके 96. तर यामध्ये जर आपण 4 टाकले असते तर 100. तर 100 आणि 100 200 आणि 131 म्हणजे 231. तर शेवटचा नंबर कोणता असणार तुमचा घेतला ना सर आधीच्या आधीच्या याच्यात सरासरी का नाही घेतला कारण की तिथे 2 नंबर येत होते आणि त्या 2 नंबरचा सरासरी तुमचा तो होता. त्या 2 नंबरचा सरासरी काय होता 86 होतं. पण इथे एकच नंबर येतोय ना याच्यासोबत एखादा नंबर आहे नाही. मग इथे डायरेक्ट सरासरीच येणार. मी तुम्हाला स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण सरासरी स्टार्ट केलं त्यावेळेस लिहून दिलेलं आहे की जर सिरीज मध्ये विषम संख्या असतील आपण बघा केलं ना 1 3 5 7 9. ओके यांचा सरासरी काढा किती येतो बघा 1 3 5 7 9 यांचा सरासरी काढा किती येतो किती 5 येतोय. 5 बघायचा मिडल नंबर आहे 5. ठीक आहे. तर या किती 5 संख्या आहेत. तर 5 संख्या म्हणल्यावर इकडल्या 2 सोडल्या इकडल्या 2 सोडल्या. थर्ड नंबर तुमचा तोच आला. तर इथे तेच आहे. जर याच्यामध्ये सिरीज मध्ये तुमच्या विषम संख्या असतील विषम संख्या नंबर असतील तर तुमचा जो मिडल नंबर असतो तोच तुमचा सरासरी असतो. ओके. आणि सम संख्या असतील तर त्या 2 संख्यांचा जो सरासरी असेल मिडलच्या तोच तुमच्या पूर्ण सिरीजचा सरासरी. बस हाच फरक आहे बाकी काही नाही. चालेल. ओके झालं.
डन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एका कुटुंबातील 4 मुलांच्या वयांची सरासरी. एका कुटुंबातील 4 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. वयाची सरासरी 16 वर्ष आहे. जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षांचा फरक असेल, तर सर्वात लहान मुलाचे वय किती? आता बघा, जे आपण मागचे 2 क्वेश्चन केले ना, सेम हा तसाच आहे. पण याच्यामध्ये काय, फक्त जर तिथे 65, 32 नंबर्स मोठ्याला दिले होते, इथे 4च दिले. ओके, आता ह्याला समजून घ्या की जर पहिल्या मुलाचं वय x असेल तर दुसऱ्या मुलाचं वय किती असणार आहे? 4च्या फरकाने सांगितलंय ना, x+4. त्यानंतर तिसरा मुलगा x+, त्यानंतर x+12. 4च्या फरकाने झालं. आता या 4 मुलांच्या वयांची सरासरी किती दिली? आता इथे ऑलरेडी सरासरी दिली, बेरीज दिली का? नाही. जर तुम्हाला डायरेक्ट सरासरी 16 वर्ष दिली, ओके, तर सरासरी काय असणार आहे? जर नंबर सिरीज मध्ये असणार आहे तर तुमच्या मिडलची जी 2 संख्या असणार आहे त्यांची जी सरासरी आहे तीच तुमच्या पूर्ण सिरीजची सरासरी. ओके, किंवा ह्या 2 टोकांची जी सरासरी असणार आहे, ओके, लास्टच्या 2 संख्या, फर्स्ट आणि लास्ट. आता मागे जी संख्या आपण केल्या त्यामध्ये पहिली संख्या माहित होती आपल्याला, पण शेवटची संख्या माहित नव्हती, त्यामुळे आपण करू शकत नव्हतो. आता हेच गणित आपण नॉर्मली जर मागचे जे 2 गणित केले त्या हिशोबाने केलं तर बघा, त्यांनी आपण काय केलं तर मधल्या ज्या 32 संख्या दिल्या तर मधल्या 2 संख्यांचा सरासरी घेतला होता. आता तुम्ही बोलता की सर तुम्ही तिथे डायरेक्ट 84 नाही घेतलं. ओके, तर इथं बघा आता 84 होतं. तर ह्या 2 संख्यांचा सरासरी किती आहे? 16 वर्ष. तर म्हणजे काय, x+4 या दोघांची बेरीज, सरासरी काय असतो? बेरीज डिवायडेड बाय टोटल संख्या. x+8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती? 16 वर्ष. आता याला सॉल्व करा. x+x किती आहे? 2x प्लस 4 आणि 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 16. 2 जर काटले आपण, हे 2नी 2 कटले, याला जर 2नी काटलं तर 6. तर काय येणार आहे? x+6 इज इक्वल टू किती? 16. तर टोटल x ची व्हॅल्यू किती आली आपली? 10. म्हणजे सर्वात लहान मुलाच्या वय जे x आहे, x सर्वात लहान मुलाचं आहे ना, तर सर्वात लहान मुलाचे वय किती आलं? 10 वर्ष. आता हा याचा एक तरीका आहे. ओके, त्यानंतर दुसरा तरीका काय याचा सेम, की ह्या 2 यांची जर सरासरी काढली आपण, तर ह्या दोघांची सरासरी, यांचा मिडल नंबर किती येणार आहे? 14. ओके, या दोघांचा सरासरीचा मिडलचा नंबर 14 येणार आहे. तर त्यानुसार या दोघांचा म्हणजे मिडलचा नंबर, सरासरी मिडलचा नंबर 16 असणार. तर त्यानंतर इकडला जो नंबर असणार आहे तो 14 आणि इकडला जो असणार आहे तो 18. ओके, जे आपण लास्टला 86 घेतलं होतं ना, की जो 84 आलता, तर त्यानंतर 82 घेतला होता इकडे आणि इकडे 86 घेतला होता. तर सिमिलरली यांचा जर सरासरी 16 आहे, तर ह्या 2 नंबरचा मिडलचा नंबर जो आहे ना इथला, हा नंबर तुमचा 16 आहे. तर त्याच्या पाठचा 2नी कमी, त्याच्या पाठचा 2नी जास्त. तर 14तून 4 गेले, 10 इकडे, इकडे 8 आणि 4 22. तर हे त्या 4 मुलांचे वय. ओके, आलं 10 इथे, आपलं हेच 10 आलं ना. तर कळालं ते 86, 84 नंतर आपण इकडे 82 आणि 86 का घेतलं होतं. ओके, आणि याचाच दुसरा तरीका काय, फक्त फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबरचं ऍडिशन करा. ओके, फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबरचं ऍडिशन करा.
किती येणार x+x+12 डिवायडेड बाय 2 या दोघांचा जो सरासरी असणार आहे तो तुमचा पूर्ण सिरीजचा सरासरी असणार. तर काय येणार आहे 2x+12 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 16. त्याच्यात 2 2 कॅन्सल. तर x+6 इज इक्वल टू 16. देन x इज इक्वल टू किती 10. दुसरा काय आपण हे आणि हे या दोनचा सरासरी काढला किंवा मिडलचा काढला. ओके झालं. हा फर्स्ट वे आहे, हा सेकंड वे. ओके वरचं ना ठीक आहे. ज्यावेळेस सिरीज मध्ये इव्हन नंबर्स असतील, सम संख्या असतील 4 6 8 10 ओके, तर त्यावेळेस त्यांचा जो सरासरी असतो तो मिडलच्या दोन संख्यांचा सरासरी बरोबर असतो. ओके, तर इथं मिडलच्या दोन संख्या कुठल्या तुमच्या x+4 आणि x+8. ओके, तर ह्या पूर्ण सिरीजचा सरासरी 16 दिला 16 दिला. तर ह्या मिडलच्या दोन संख्यांचा सरासरी किती 16. ओके, तर ह्या मिडलच्या दोन संख्यांचा सरासरी म्हणजे ह्या दोन संख्यांचा मिडल नंबर 16 आहे. ओके, या दोन संख्यांचा मिडल नंबर 16 आहे. तर याच्यानंतर येणारी जी संख्या असणार आहे ना, तर ज्या फरकाने त्या वाढत जाते ना तर त्याला हाफ करायचं. टोटल 4 4च्या फरकाने वाढत जाते, तर 4चा हाफ किती 2. तर इकडली जी संख्या असणार ती 2 ने जास्त आणि याच्या पाठची जी संख्या असणार ती 2 ने कमी. ओके, नवीन क्वेश्चन काय? सर्वात लहान दोन अंकी सर्वात लहान 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी. सर्वात लहान 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी संख्यांचा सरासरी किती? सर्वात लहान 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी संख्यांचा सरासरी किती? ओके, तर सर्वात लहान 2 अंकी संख्या कुठली? नाही, 2 अंकी संख्या 2 डिजिट नंबर. ओके, सर्वात लहान 2 अंकी संख्या
त्यानंतर 3 अंकी, त्यानंतर 4 अंकी. कुठली? सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे किती? 10. ओके. 3 अंकी 100 आणि 4 अंकी 1000. तर ह्या 3 संख्यांचा सरासरी काढायचा. तर सरासरी काय? बेरीज भागिले टोटल संख्या. ओके. किती बेरीज येणार आहे यांचं? 10 प्लस 100 प्लस 1000 डिवायडेड बाय 3. बेरीज किती येणार? 1110. ओके. तर 1110 डिवायडेड बाय 3. 3 ने भाग दिला तर 3 3 9, 3 7 21, 370. झालं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी आणि नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 11 ते 50 पर्यंतच्या 11 ते 50 पर्यंतच्या 11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा सर्व नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? ओके. इथे आपल्याला 2 दिले होते. पहिलं काय दिलंय? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी. त्यानंतर काय? 11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी. तर या 2 सरासरीमध्ये फरक कितीचा आहे? ओके. तर 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? कशी काढणार? ज्यावेळेस नंबर मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्यावेळेस नंबर तुमच्या सिरीज मध्ये आहेत, जसं आपण आता केलं, तर त्यामध्ये काय करायचं? फक्त पहिला नंबर आणि शेवटच्या नंबरची सरासरी काढायची. तीच तुमच्या सर्व संख्यांची सरासरी असणार. तर याच्यात पहिला नंबर काय? एकच असणार आहे. शेवटचा नंबर 100 आणि डिवायडेड बाय 2, म्हणजे सरासरी किती येणार? 1 प्लस 100 किती? 101 डिवायडेड बाय 2, तर किती? 50.5. ते याचं झालं. सिमिलरली याचं पण काढा ना. 11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजे काय असणार आहे? सरासरी इज इक्वल टू पहिली संख्या 11 प्लस शेवटची संख्या डिवायडेड बाय 2, तर किती येणार? 61 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती? 30.5. तर याची 30.5 आली, याची 50.5 आली. आपल्याला काय विचारले की या 2 संख्यातील कितीने जास्त आहे? तर यांच्या दोघांतील डिफरंटच काढायचे ना. तर काय येणार आहे? 50.50 मायनस 30.5 किती येणार? 20. तर कितीने जास्त असणार आहे? 20. चला, असे ट्रिकी क्वेश्चन थोडे थोडे विचारले जातात. त्याला बेसिक जर माहित असलं तर इझिली करू शकतो. नैसर्गिक संख्यांची बेरजेचा फॉर्म्युला काय? समसंख्यांचा काय?
ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एका फलंदाजाने 11 सामन्यात काही सरासरी धावा काढल्या. 11 सामन्यात काही सरासरी धावा काढल्या. ओके, त्यानंतर 12व्या सामन्यात जेव्हा त्याने 56 धावा काढल्या. 12व्या सामन्यात जेव्हा त्याने 56 धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या 3 ने कमी झाली. तर 12 सामन्यातील त्याच्या सरासरी धावा किती? 12 सामन्यातील त्याच्या सरासरी धावा किती? ओके, चल आता इथे काय काय दिलं बघ. आता आपण पहिलं ना हा बेसिकने करूया. ओके, बेसिकने काय की टोटल पहिला तो 11 सामने खेळले. 11 सामने खेळल्यानंतर ना त्याच्यामध्ये 11 सामन्यांमध्ये त्याचा काहीतरी सरासरी धावा. आता किती आपल्याला माहिती नाही. तर लेट्स सपोज आपण की पहिला तो 11 सामने खेळला. 11 सामन्यांमध्ये त्याच्या सरासरी धावा ज्या आहेत त्या n मानूयात आपण. चला, सरासरी काय 11 सामन्यातील n. तर आपल्याला टोटल सामने माहितीये, सरासरी धावा माहिती. तर टोटल सम किती असणार? बेरीज काय असते? सरासरी गुणिले टोटल नंबर किती खेळला तो. तर इथे टोटल 11 सामन्यातील सम किती असणार आहे? 11n. टोटल रन किती बनवले त्यांनी 11 सामन्यामध्ये? 11 गुणिले n. त्यानंतर त्यांनी काय केलं की ज्यावेळेस तो 12वा सामना खेळला तर त्याने किती रन बनवले? 12व्या सामन्यात त्याने 56 रन्स बनवले. तर हे 56 रन बनवल्यामुळे त्याचा जो सरासरी ॲव्हरेज आहे तो काय झाला? कितीने कमी झाला? 3 ने कमी झाला. म्हणजे 12व्या सामन्यानंतर त्याचा जो ॲव्हरेज आहे सरासरी तो 3 ने कमी झाला. म्हणजे पहिला जर n होता तर नंतरचा किती झाला? n-3, कारण की 3 ने कमी झाला. तर आता हे इक्वेशन बनवूयात आपण. पहिली बेरीज काय होती त्याची की टोटल पहिल्या त्याच्या 11n धावा होत्या 11 सामन्यात. त्यानंतर तो 12वा सामना खेळला तर त्यामध्ये किती रन काढले त्याने? 56. म्हणजे टोटल एवढे रन काढले त्याने 11n+56. टोटल रन्स त्याने एवढे काढले. हे कशाच्या बरोबर आहे? 12व्या सामन्यातील ॲव्हरेज बरोबर आहे. 12 सामन्यात त्याचा ॲव्हरेज किती झाला? 3 ने कमी झाला. म्हणजे पहिला n होता तर नंतर n-3 झाला. ओके, किंवा डायरेक्ट इथं असं न करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता. 12व्या सामन्यात नंतर त्याचा ॲव्हरेज कितीने कमी झाला? 3 ने कमी झाला. 3 ने कमी झाला म्हणजे कसा की पहिला n होता नंतर n-3 झाला. तर टोटल सम काय येणार? टोटल सम किती येणार? 12n-36. 12n-36 होणार. ओके, तर हे असंच करा. आता याला जर केलं तुम्ही डायरेक्ट आज तर काय येणार बघा? 11n+56 ओके इक्वल्स टू काय? 12 ओके n-36 ओके. आता 36 56 याला जर इकडे आणलं तर काय होणार? प्लस होणार. प्लस होणार म्हणल्यावर 6 12 5 4 9 92 इजिकल टू काय? 11n इकडे जाऊन मायनस होणार n. n काय तुमचा 11 सामन्यातील त्याचा ॲव्हरेज आहे. तर n हा 11 सामन्यातील आहे. पण आता आपल्याला काय विचारलं की त्याचा 12 सामन्यातील ॲव्हरेज किती? तर 12 सामन्यातील ॲव्हरेज काय? n-3. तर n-3 किती?
एन किती आला आपला 92 -3 किती 89. तर त्याचा 12 सामन्यातील ऍव्हरेज किती 89. ओके कळालं. ठीक घ्या लिहून याचं शॉर्टकट पण बघूया. हा हे लिहून घ्या आपण याचं शॉर्टकट पण बघूया. ओके चल आता याचं दुसरं शॉर्टकट बघा कसं. नेक्स्ट शॉर्टकट बघूया की पहिले तो ना 11 सामने खेळला. ओके 11 सामने खेळला आणि त्यानंतर 12वा सामना खेळला. तर 12व्या सामन्यात ज्यावेळेस त्याने 56 रन काढले हे 56 रन्स काढले. ओके तर या 56 रन्स काढल्यामुळे त्याचा इफेक्ट काय झाला मागच्या ह्याच्यावरती. त्याचा इफेक्ट काय झाला की सरासरीवर त्यांनी 3 कमी झाला. सरासरी 3 कमी झाला म्हणल्यावर प्रत्येक सामन्यामध्ये 3-3 रन कमी झाले. करेक्ट. तो 12व्यात त्याने 56 तर काढले पण त्यांनी हे 11 सामन्यांवरती काय इफेक्ट केला की यांचे त्यांनी सरासरी 3-3 कमी केले. तर एका सामन्याचा जर तो 3 कमी करतोय तर टोटल किती 11 सामने. तर 11 सामन्याचा 3-3 कमी करेल. तर 11 सामन्यांमध्ये जर त्याने 3-3 कमी केला तर टोटल रन किती कमी केले 33. तर 56 + 33 किती 89. तर 12व्या सामन्यात टोटल त्याचा ऍव्हरेज किती येणार 18. फक्त बघायचं की या शेवटच्या 12व्या सामन्यात त्याने जेवढे रन्स काढले त्याचा इफेक्ट त्या बाकीच्या सामन्यांवरती काय झालं. ओके तर याच्या 56 रन काढल्यामुळे त्याचं काय झालं की सगळ्या याच्यात त्यांनी कमी केले म्हणजे त्यांनी कमी रन काढले. ओके तर सगळ्या याच्यात त्यांनी 3-3 कमी केले. ऍव्हरेज जर 3 कमी करतोय तर आपल्याला टोटल बेरीज पाहिजे ना. तर टोटल 11 सामन्यांमध्ये 3-3 कमी करतोय. तर एका सामन्यात 3 रन तर 11 सामन्यात टोटल 33 रन कमी केले त्याने. तर 56 हे आणि नंतर 33 कमी केलेले तर 89. तर टोटल 12 सामन्यात त्याचं हे 89. जर हेच विचारलं असतं की पहिल्या सामन्यातील त्याचा ऍव्हरेज किती तर हा 89 कधी 3 कमी झाल्यावरती आलाय. तर पहिल्या सामन्यात किती 3 ने जास्त असणार आहे. तर पहिल्या 11 सामन्यात किती 92 असणार आहे. ओके हा फक्त बेसिक इमॅजिनेशन वरती की बाबा शेवटच्या 12व्या सामन्यात त्याने जे रन काढले त्या रन काढल्यामुळे त्याच्या बाकीच्या सामन्यांवरती काय फरक पडला. तर बाकीच्या सामन्यांवरती तो काय करतोय कमी रन करतोय. किती रन कमी करतोय 3 ही सरासरी कमी करतोय. सरासरी जर 3 कमी होत असेल तर प्रत्येक सामन्यावरती तो 3-3 कमी करतोय. तर प्रत्येक आधी सामने किती खेळला 11 सामने खेळला तर 11 सामन्यांमध्ये 3-3 म्हणजे टोटल 33 रन कमी करतोय. म्हणजे हे 56 आणि हे आणखी 33 तर किती 89. हे जर वाढवले झाले असतं तर हे मायनस तुम्ही याच्यातून हे मायनस केले.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. विराटने 7 सामन्यांमध्ये विराटने 7 सामन्यांमध्ये काही सरासरी धावा काढल्या. जेव्हा आठव्या सामन्यात त्याने 104 धावा काढल्या, तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या. जेव्हा 8व्या सामन्यात त्याने 104 धावा काढल्या, तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या 2 ने वाढली. तर 8 सामन्यातील त्याच्या सरासरी धावसंख्या किती? तर 8 सामन्यातील त्याच्या सरासरी धावसंख्या किती? तर आता इथे काय केलं त्यांनी की टोटल पहिला तो 7 सामने खेळला. ओके, आता 7 सामन्यांमध्ये सरासरी धावा किती आपल्याला माहिती नाही. तो लेट सपोज करा की 7 सामन्यात त्याने एन माना. ओके, किंवा काय मानायचं ते मानू शकतो. एन धावसंख्या काढल्या. एन सरासरी तर टोटल सम काय असणार आहे 7 into n. ओके, त्यानंतर ज्यावेळेस तो 8वा सामना खेळतो, तर 8व्या सामन्यानंतर त्याचा सरासरी काय होतोय n+2 ने वाढतोय. ओके, n+2 ने वाढतोय म्हणल्यावर किती होती सम 8n+16. पण 8व्या सामन्यात त्याने रन किती काढले 104. ओके, जर मी या 7 सामन्यांच्या बेरजीमध्ये 8व्या सामन्यांचे रन टाकतो तर टोटल 8 सामन्यांची मला धावसंख्या भेटेल. ओके, तर पहिल्या 7 सामन्यांमध्ये त्याने किती रन काढले होते 7n प्लस त्यानंतर 8व्या सामन्यात किती काढले 104. तर टोटल आता किती 8 सामने झाले. 8 सामन्यानंतर त्याची ऍव्हरेज किती झाला, बेरीज किती झाली 8n+16. ओके, आता हे दोघांना फक्त सॉल्व्ह करा. हे 104 आणि हे 16 इकडे आले. तर 104 मधून 16 गेले, किती उरणार 88 इज इक्वल टू काय 7 तिकडे जाऊन मायनस होईल. तर 8 मधून 7 गेले किती n. 8 मधून 7 गेले n म्हणजे त्याचा पहिला सरासरी. तर पहिला सरासरी किती होता त्याचा 88. त्यानंतर किती झालं 2 ने वाढला. तर काय येणार n+2 किती 88+2 बरोबर 90. ओके, तर त्याचा 8 सामन्यातील सरासरी धावा किती आला. ओके, आता याचं शॉर्टकटनी कसं करणार आपण याला सेम गणित. ओके, तर 8व्या सामन्यामध्ये त्यांनी जेवढे रन काढले त्याचा इफेक्ट काय झाला. ओके, टोटल 7 सामने तो आधी खेळला ऑलरेडी. ओके, ज्यावेळेस तो 8वा सामना खेळतोय 8व्या सामन्यानंतर तो 104 रन काढतो. ते 104 रन काढल्यामुळे त्याचा ऍव्हरेज काय झाला 2 ने वाढला. 2 ने वाढला म्हणलं पहिल्या 7 सामन्यांमध्ये तो काय करतोय 2 ने वाढवतोय. तर टोटल रन किती वाढले 14. म्हणजे टोटल 14 रन वाढले.
कशामुळे की हे त्यांनी 104 धावा काढल्यामुळे. तर 14 याच्यातून मायनस करा. 104 मायनस 14 किती? 90. तर टोटल 8 सामन्यांचा त्याचा अवरेज किती? मागे आपण काय केलं, त्याचा कमी होत होता तर ऍड केलं, इथं जास्त करतोय म्हणलं मायनस. ओके, फक्त बघायचं की शेवटची मॅच खेळल्यामुळे बाकीच्या मॅचेस वरती त्याचा काय परिणाम. ओके, झालं ना? ठीक, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सेम असाच क्वेश्चन घ्या. सुरेशने 9 क्रिकेट सामन्यात काही सरासरी धावा काढली. सुरेशने 9 क्रिकेट सामन्यात काही सरासरी धावा काढल्या. ओके, जेव्हा 10व्या सामन्यात त्याने 64 धावा काढल्या. जेव्हा 10व्या सामन्यात त्याने 64 धावा काढल्या, 64 धावा काढल्या, तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या 2 ने वाढली. 2 ने वाढली. तर त्याच्या 10 सामन्यातील एकूण धावसंख्या किती? आता इथे सरासरी ना विचारता तुम्हाला डायरेक्ट बेरीज विचारली की धावसंख्या किती. ओके, तर बेसिकने एकदा ट्राय करा तुम्ही, जसं तुम्हाला सांगितलं. बघा ट्राय करून मग किती येते. ओके, पहिल्या आधी 9 खेळलाय, त्यानंतर 10वा खेळलाय. तर 10वा खेळल्यामुळे त्याला कितीने इम्पॅक्ट पडला. फोर्टी 46 धावा. टोटल आपल्याला धावा विचारल्या, तो ऍव्हरेज काढतील. तर टोटल धावा काय असणार आहे? तुझा 46 इंटू सरासरी. जर 46 आला तर सरासरी माहितीये, टोटल नंबर माहितीये, सामने माहितीये. तर सरासरी गुणिले टोटल सामने, ती धावसंख्या असते ना. तर धावसंख्या विचारली आहे ना तुला, सरासरी नाही विचारलाय. बघ, बरोबर आहे तुझं. बघ, टोटल किती? पहिले 9 धावा खेळला, 9 सामने खेळला. 9 नंतर ज्यावेळेस तो 10वा सामना खेळला तर त्याने किती रन काढले 10व्या सामन्यात? 64 रन काढले. आता हे 64 रन काढल्यामुळे त्याचा काय इम्पॅक्ट पडला बाकीच्या त्याच्यांवरती? 2 ने वाढला. 2 ने वाढला म्हटलं 9 सामन्यात त्यांनी काय केले? 2 ने वाढवले. ओके, 9 जर 2 ने वाढतायत तर टोटल रन किती? 18 ने वाढले. 9 इंटू 2 18 ने वाढले. तर 18 म्हणजे याच्यातून काय होणार? मायनस होणार. तर 64 मायनस 18 किती? 46. म्हणजे आता 10 सामन्यातील त्याचा सरासरी 46 आहे. सरासरी 46 आहे. किती सामन्यातील? 10 सामन्यातील. तर टोटल धावसंख्या काय? त्याला इंटू होणार. तर किती होणार? 460. तर टोटल धावसंख्या किती असणार ते विचारलेलं. टोटल धावसंख्या विचारली. ओके, ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या.
नावेत बसलेल्या 25 मुलांचे सरासरी वजन 22 किलोग्राम आहे. सरासरी वजन 22 किलोग्राम आहे. ओके, पूर्णविराम. नाविका सहित जो बोटमॅन आहे त्या सहित, नाविका सहित सर्वांचे वजनाचे सरासरी 24 किलोग्राम झाले. सरासरी म्हणजे पहिले 22 किलोग्राम सरासरी होती. जर नाविकाला पण ऍड केलं तर 24 किलोग्राम सरासरी झाले. तर त्या नावाड्याचे वजन किती? ओके. तर याला जर बेसिकने केलं तर कसं जाणार? टोटल बोट मध्ये किती मुलं आहेत? 25. टोटल बोट मध्ये 25 मुलं आहेत आणि 25 मुलांचा सरासरी किती? 22. ओके. टोटल पहिली कंडिशन काय की टोटल नाव मध्ये 25 मुलं आहेत आणि 25 मुलांचा सरासरी 22 आहे. तर टोटल सम किती असणार आहे? 22 गुणिले 25. तर 25 दोन्ही 50, 25 दोन्ही 50 आणि 5. तर 550 किलोग्राम वजन आहे कुणाचे? 25 मुलांचे. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये आपण तो नाववाला सुद्धा ऍड करतो. नाववाला ऍड म्हणजे आता टोटल मुलं किती झाले? टोटल संख्या किती झाली? टोटल पहिले 25 जण होते, तर टोटल आता 26 जण झाले आणि आता त्यांचा सरासरी काय झाला? 24 झालं. तर टोटल बेरीज किती होणार? 10 24 14 असे म्हणजे 14 कॅरी आले. 24 दोन्ही 48, 48 आणि 14 किती? 48. तर मल्टिप्लिकेशनच केलंय 26 गुणिले 24. ओके. 24 14 असं म्हणजे 4 14 कॅरी. त्यानंतर 24 दोन्ही 48, 48 आणि 14 किती? 62. ओके. तर टोटल बघ कितीचा फरक पडला इथे. मुलांचं वय किती होतं? मुलांचं जे बेरीज आहे वजनांची ती 550 होती. ज्यावेळेस नावाडी पण आला तर टोटल किती? 624 झाली. तर टोटल कितीचा फरक पडला? 74. म्हणजे काय? 624 मायनस 550. तर टोटल किती? 74. तर हे जे 74 किलो आहे तेच वजन कुणाचं आहे? त्या नाव चालवणार. ओके. गेलं. ओके. चल आता याचा दुसरा शॉर्टकट बघ. जसं आपण आता ते क्रिकेटच्या सामन्यांचं केलंय ना, सेम तसंच करायचंय. ओके. आता बघ की पहिल्या 25 मुलांचा जो सरासरी वजनांचा सरासरी तो 22 किलोग्राम. ओके. ज्यावेळेस नावाडी ऍड होतो त्यावेळेस त्यांचा 24 किलोग्राम होतो. करेक्ट. म्हणजे तो काय करतो? प्रत्येकाला कितीने वाढवतोय? 25 मुलं आहेत, पहिला 22 होता, 22 वरून 24 होतो, 2 ने वाढवतोय. तर तो काय करतोय की ज्यावेळेस तो नावाडी येतोय तर स्वतःच तेवढं 24 किलोग्राम तर घेऊन येतोय प्लस, कारण की काय नंतरचा ऍव्हरेज किती होतो? 24 होतोय ना, तर त्याचं पहिलं 24 तर असणार आहे.
प्लस ऍडिशनल काय करतो, त्याचं वजन जास्त असल्यामुळे तो काय करतोय की बाकीचे जे 25 मुलं आहेत त्यांचं पण वजन कितीने वाढवतोय, 2-2 ने वाढवतोय. तर एकाचं जर 2 ने वाढवलं तर 25 जणांचं कितीने वाढवणार, 2 ने. तर टोटल किती वजन वाढवणार, तर टोटल वजन किती वाढवतोय तो, 50 किलोग्राम वाढवतोय. सरासरी 2 ने वाढवतोय तर वजन प्लस होणार ना, बेरीज कितीने वाढणार, त्याच्या दुप्पटने, कारण की 2 ने वाढवतोय ना. तर टोटल वजन किती असणार, 74. ओके. फक्त बघायचं की तो नवीन आल्यामुळे बाकीच्यांवरती काय फरक पडतो. ओके, तेच, बाकी काय नाही. जसं आपण ते धाव संख्यांचं केलं ना, सेम तसंच. ओके, चल घे लिहून घे. ठीक आहे, मग हे कळालं ना तुला नेमकं इम्पॅक्ट काय ना तो बघून घे की नवीन आलेल्यामुळे काय. ओके, घे. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय. नेक्स्ट क्वेश्चन. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. 14 वर्ष आहे. ओके. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय, त्यापैकी 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. 12 वर्ष आहे. व उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. 15 वर्ष आहे. 15 वर्ष आहे. तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत. कसं करणार, टोटल संख्या 14 थोडी ना दिली तुला, सरासरी 14 दिलाय. मग बघ, टोटल क्लास मध्ये किती विद्यार्थी आपल्याला माहिती आहे का, नाही. तर लेट सपोज करू की हा एक क्लास आहे ज्यामध्ये टोटल विद्यार्थी मानूयात आपण, चला n नंबर ऑफ विद्यार्थी, टोटल n नंबर. त्यापैकी काय 10चा एक ग्रुप केलाय त्यांनी, एक 10चा ग्रुप केलाय, तर उरलेला ग्रुप कितीचा असणार, 10 प्लस n मायनस 10, कारण की या दोघांची बेरीज n येणार. तर बघ 10 प्लस या दोघांची बेरीज कर, 10 प्लस n मायनस 10 इज इक्वल टू काय, 10 कॅन्सल, n आलं. हीच तर या दोघांची बेरीज n यायला पाहिजे. ओके. तर आता काय दिलंय आपल्याला, आता हे बेसिक आहे, यानंतर आपण शॉर्टकटनी पण करूया. तर 10 मुलांची सरासरी किती दिली आहे, यांची 12 वर्ष दिली आहे. ओके. जे उरलेले मुले आहेत त्यांची किती, त्यांची 15 वर्ष दिली आहे. आणि टोटल क्लासची किती, 14 वर्ष. ओके. तर ह्या दोघांचं प्लस याचं प्लस या दोघांचं ऍडिशन इज इक्वल टू हे, कारण की हे याचाच भाग आहे ना. ज्यावेळेस हे दोन ऍड होतील त्याच वेळेस पूर्ण क्लासचं माहित होतील. तर बस हेच इक्वेशन लिहू. आता बघ, पहिले 10 मुलं आहेत, 10 मुलांची सरासरी 12 आहे, तर बेरीज किती असणार, 10 गुणिले 12,
प्लस टोटल सरासरी किती 15 आहे आणि टोटल मुलं किती n मायनस 10 इज इक्वल टू काय असणार टोटल 14 आणि टोटल मुलं किती बस याला सॉल्व्ह करायचा ते किती येणार 120 प्लस 15n मायनस 150 मायनस 150 त्यानंतर काय दिले आपल्याला मायनस 150 इक्वल टू किती 14 n आता बघितलं 120 आहे मायनस 150 आणि हे 15 इकडे जाणार तर काय होणार 120 मायनस 150 इक्वल्स टू किती 14n मायनस 15n तर 120 मायनस 150 किती मायनस 30 इक्वल टू मायनस n तर मायनस मायनस कॅन्सल तर n बरोबर किती तर टोटल आपल्याला n ची व्हॅल्यूच काढायची होती ना टोटल विद्यार्थी किती तर n ची व्हॅल्यू किती आली 30 तर टोटल क्लासमध्ये विद्यार्थी किती आहे 30 गेले हा ऑनलाईन आहेत ना सर लास्टला काय लिहिलंय लास्टला लिहिलंय बघ तेच त्याचं फक्त सॉल्व्ह केलंय आपण 120 मायनस 150 होतं ना तर त्यांचा डिफरन्स किती मायनस 30 आला आणि 14 मायनस 15 येईल किती मायनस n तर मायनस मायनस कॅन्सल केलं तर n इज इक्वल टू 30 बस तेवढंच बाकी नाही आहे ना दुसरी पण मेथड आहे आपण दुसरी पण करूया ओके हे झालं आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट आपण हा सवाल बघा मिक्सचर अँड अलिगेशन माहिती आहे तुम्हाला काय असतं मिक्सचर अँड अलिगेशन ओके ऐकलंय का तर त्यांनी आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो मिक्सचर अँड अलिगेशन काय असतं की जिथे पण दोन संख्या मिक्स होत असेल ओके बॉईज गर्ल्स मिळून एक क्लास बनवतात किंवा कुठल्याही जर दोन संख्या मिक्स होत आहेत आणि नंतर काहीतरी येतं तर तिथे तुम्ही ही टेक्निक लावू शकता तर काय सांगितलं त्यांनी की पहिला क्लास पहिले जे ते 10 मुलांचं 12 आहे पहिले 10 मुलं दिलं ओके त्यानंतर इकडले किती आपल्याला माहिती नाही इकडले लेट सपोज n माहिती n मानू त्यानंतर उरलेल्या मुलांचं किती 15 दिलंय आणि ज्यावेळेस हे दोन्ही कंबाईन येतात त्यावेळेस क्लासचा अवरेज किती आहे 14 आहे तर याच्यामध्ये काय करायचं की इथे जे आन्सर तुमचं येणार आहे ना हे रेशो मध्ये आन्सर आहे ओके रेशो असतो आता इथे बघा 15 मायनस 14 किती एक इथं रेशो मध्ये येणार हमेशा 14 मायनस 12 किती 2 ओके तर आता याच्यामध्ये बघा काय डायरेक्ट की x ची व्हॅल्यू किती आहे 10 x ची व्हॅल्यू 10 आहे तर आपल्याला टोटल क्लासची संख्या काढायची टोटल क्लासची संख्या म्हणजे दोघांचं ऍडिशन हे दोन ग्रुप असतात एक 10चा ग्रुप पाडला दुसरा ग्रुप कितीचा आपल्याला माहिती नाही म्हणून आपण n मानू ओके तर आता 1 प्लस 2 किती 3 तर टोटल 3 मुलं आहेत तर 3 ची व्हॅल्यू किती असणार 1 ची 10 तर 3 ची किती क्रॉस मल्टिप्लाय तसंच करा ना 1 याच्या 10 पट आहे ना तर 3 च्या 10 पट किती 30 तर एवढी टोटल तुमची संख्या असणार इथे काय केलं आपण की पहिला ग्रुप दुसरा ग्रुप त्यानंतर कंबाईन आल्यानंतर तो ग्रुप त्याला फक्त मोठ्यातून लहान मायनस करायचं इथं मोठा कुठला आहे 15 15तून 14 गेले 1 या दोघांमध्ये मोठा कुठला आहे 14 14तून 12 गेले 2 तर इथे आल्यानंतर हे जे तुमचं आन्सर आहे तर ते रेशिओ मध्ये
तर एकचा व्हॅल्यू किती होती 10. तर आपल्याला टोटल क्लासची काढायची ना. तर टोटल क्लास 1 + 2 किती 3. जर विचारलं असतं की नाही फक्त दुसऱ्या ग्रुपचे किती तर डायरेक्ट 2 ची व्हॅल्यू काढली असती. ओके घ्या. तर हा त्याचा दुसरा शॉर्टकट आहे की तुम्ही डायरेक्ट मिक्सचर आणि ॲलिगेशन लावू शकता. ओके नवीन क्वेश्चन घ्या. एका वर्गातील 30 किलोग्राम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन 30 किलोग्राम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला. तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 म्हणजे 0.5 किलोग्रामने वाढले. तर नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती? आता इथे बघा काय काय दिलंय की एका वर्गामध्ये टोटल 40 विद्यार्थी. ओके 40 विद्यार्थी. आता या 40 पैकी त्यांनी काय सांगितलं की एक विद्यार्थी जातोय. एक विद्यार्थी जो जातोय तो किती किलोवाला जातोय? 30 किलोवाला विद्यार्थी जातोय. ओके आणि त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी येतोय. तर तो नवीन विद्यार्थी आल्यामुळे काय झालंय की जे वर्गातील 40 मुलं आहेत त्या मुलांच्या वयांचं जे वर्गातील वजनांची सरासरी जी येते 0.5 kg ने वाढते. ओके क्वेश्चन कळाला ना सगळं काय? तर त्यांनी विचारलं की जो नवीन मुलगा आलाय त्याचं वजन किती. आता बघा एक जर 40 पैकी एक 30 किलोवाला जातोय त्याच्या जागी जर 30 किलोवालाच आला असता 30 किलोवाला जातोय त्याच्या जागी जर 30 किलोवाला आला असता तर सरासरीमध्ये काही फरक पडला असता नाही. कारण की जेवढ्या वजनांचा जातोय तेवढ्याच वजनाचा येतो. पण काय झालं की तो नवीन आल्यामुळे काय झालंय सरासरी वाढलाय. याचा अर्थ काय की जो नवीन मुलगा आलाय त्याचं वजन गेलेल्या मुलापेक्षा जास्त आहे. एवढं तर कळतं आपल्याला. चला आता बेसिकने जर गेलो आपण तर काय होणार की पहिल्या वर्गात 40 मुलं आहेत. 40 मुलांचा ऍव्हरेज किती आपल्याला माहिती नाही. तर लेट सपोज करूयात की आपण की त्यांचा सरासरी एस आहे. लेट्स मानूयात आपण सरासरी एस आहे. तर 40 मुलांचा सरासरी एस आहे तर टोटल सम काय असणार आहे? 40 गुणिले एस म्हणजे टोटल 40 एस असणार आहे. त्यानंतर काय होतंय की एक मुलगा जातो एक येतोय तर टोटल मध्ये काही फरक पडणार? एक गेला एक आला म्हणजे टोटल विद्यार्थी संख्या तर 40च राहिली ना. पण त्यामुळे फरक काय पडला की त्यांचा सरासरी पहिला एस होता एस वरून किती झाला 0.5 ने वाढला. 0.5 ने वाढला तर टोटल सम कितीने वाढली? तर टोटल सम किती होणार 40s प्लस किती 0.5 गुणिले 40 म्हणजे किती 20. करेक्ट. तर बघा पहिली सम किती होती 40s नंतर काय झाली 40 + 20
आता हे 20 कशामुळे वाढलं? कारण की जो नवीन मुलगा आला तो 20 किलो जास्त आहे जाणाऱ्यापेक्षा. कारण की बघ 30 किलोचा 30 किलोचा असतो तर सम सेम असते. इथे 40 आहे, सॉरी. ओके, तर सेम असती, पण इथे इन्क्रीज झालाय किती? 20 किलो. म्हणजे काय झालंय की जो पहिला 30 किलोचा गेलाय त्यापेक्षा जो नवीन मुलगा आला तो 20 किलो काय वाढलाय. तर टोटल वजन किती आहे त्या नवीन मुलाचं? बस एवढंच, बाकी काहीच नाही. ओके, चलो. तो जो नवीन मुलगा आहे तो 20 किलोचा जास्त आहे, तर जाणाऱ्यांपेक्षा तो किती? 20 किलो जास्त. डन, चलो. एक नवीन क्वेश्चन घ्या. अकरा ते 60 पर्यंतच्या याची सेकंड मेथड हे पण सिंपल आहे. सेकंड जर गेलं तर फक्त हेच विचार, याच्यामध्ये जे केले ना आपण स्मॉल ते तसंच आहे, ऍज इट इजच आहे. तर फक्त थोडं इमॅजिनेशन वाढवायची, बाकी काय नाही. फक्त विचार करायचा की जर बाबा जो 30 किलोचा जातोय, जर 30 किलोच्या जागी 30 किलो वालाच आला असता तर काही फरक पडला नसता. ओके, पण काय होतंय की 30 किलो वाला गेल्यामुळे त्याच्या जागी नवीन जो येतो तो काय करतोय की पहिल्या 40 मुलांचा कितीने वाढवतोय ना. म्हणजे काय होणार, तो पहिला 30चा तर असणारच आहे, प्लस पहिल्या 40 जणांचा पण तो 0.5 ने वाढवतोय. तर टोटल काय होणार? 40 गुणिले 1/2, तर टोटल 20 किलो वाढवतोय. तर 30 + 20 सेम जसं आपण केलं तसंच आहे, पण हे पण इमॅजिनेशन वरती, बाकी काहीच नाही. की नवीन आल्यामुळे इम्पॅक्ट काय पडतोय दुसऱ्यावर. ओके, ओके. नंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 51 ते 90, 51 to 90 पर्यंतच्या क्रमागत सर्व समसंख्यांची सरासरी किती? समसंख्यांची सरासरी किती? करा, आपण असे क्वेश्चन केले. काय सांगितलंय? 51 to 90 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची. ओके, तर 51 to 90 मध्ये जर समसंख्या पाहायला गेलो तर पहिली समसंख्या किती? 52, त्यानंतर 54, त्यानंतर अप टू 90 पर्यंत. त्यांचा सरासरी काय असतो? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवायडेड बाय 2. ओके, तर किती? 142 डिवायडेड बाय 2 किती येणार? 71. ओके, ट्रिकी क्वेश्चन असतात, ते कळायला पाहिजे. ठीक आहे,
ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट 17च्या पाढ्यातील 17 17च्या पाढ्यातील पहिल्या पाच संख्यांची सरासरी किती? 17च्या पाढ्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती? काय झालं, किती आलं? 17 प्लस हो, सरासरीच काढायचं आहे ना. मग किती आलं? किती? 50. पण 51 ना. हा, आता बघा, 17च्या पाढ्यातील पहिल्या 5 संख्या सांगितल्या, करेक्ट? तर 17च्या पाढ्यातील पहिल्या 5 संख्या कुठल्या येणार? 17 1 17 2 34, 17 3 51, 17 चौक 68, 17 5 85. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की नंबर जर तुमचे सिरीज मध्ये असतील, सिरीज मध्ये जर नंबर असतील, कारण की या सगळ्यांचा डिफरन्स किती 17 17 येतोय ना, तर नंबर कसे आहे तुमचे सिरीज मध्ये. नंबर जर सिरीज मध्ये असतील तर त्याचा जो मिडल नंबर असतो तोच तुमचा सरासरी असतो. तर याचा मिडल नंबर कुठला आहे? 51. 51 तर हाच तुमचा सरासरी. ओके, एवढं ऍडिशन वगैरे करायची गरज आहे नाही. ओके, नंबर जर सिरीज मध्ये असतील तर हाच तुमचा सरासरी. जर इथे तुम्हाला विचारलं असतं की याच पाढ्यातील पहिल्या 6 संख्यांची, तर 17 5 85, 17 सगळे किती 1 1 102, करेक्ट? तो 102. तर पहिल्या ज्या मिडलच्या 2 संख्या आहेत त्या 2 संख्यांचा सरासरी काढा, किंवा पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा सरासरी काढा. 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे. ओके, जर सम संख्या असतील सिरीज मध्ये तर मिडलच्या 2 संख्यांचा सरासरी तोच तुमचा पूर्ण सिरीजचा सरासरी असेल. जर फक्त विषम संख्याच असतील, ओके, जर 5च संख्या असतील तर मिडल काय एकच संख्या येते ना, तर त्याच संख्या जी मिडलची संख्या असेल तोच सरासरी असेल. ओके, आता इथे सरासरी आपला टॉपिक संपलेला आहे. सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स वगैरे केले. ओके, तुम्ही एकदा हर्षिता मॅमला विचारतो काय. तर नेक्स्ट कुठला टॉपिक घ्यायचा आहे काय, किंवा याचे काही डाऊट वगैरे असतील तर सांगा. ऑनलाईन वाला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही सर. नाही? कळतंय का पण ऑनलाईन वाल्यांना? हो हो. ठीक आहे. हो ना, तर याच्यात ते 1 2 क्वेश्चन घेऊयात पुढे. नवीन क्वेश्चन ते आहे बघतो मी नंतर आम्ही.
ओके, एक क्वेश्चन घ्या. 24 पासून सुरू होणाऱ्या न्यू पॅटर्नचा 24 पासून सुरू होणाऱ्या क्रमागत 24 सम संख्यांचा सरासरी किती? क्रमागत 24 सम संख्यांचा सरासरी किती? ओके, आता इथे बघा कुठून स्टार्ट होते? 24 पासून. आता 24 पासून स्टार्ट होते ही संख्या. 24 पासून सुरू होणाऱ्या पुढे किती? 24 संख्यांचा. म्हणजे 24 जर पहिली, त्यानंतर 26, त्यानंतर 28, तर अशा किती 24 संख्या आहेत. ओके, तर पूर्ण तर लिहित बसणार नाहीये. तर आता आपल्याला जर सरासरी काढायचं असेल तर आपल्याला पहिली संख्या किंवा शेवटची संख्या तरी माहिती पाहिजे, म्हणजे काढताय. तर शेवटची संख्या काय असेल बघा. पहिली संख्या जर 24 आहे तर प्रत्येक संख्यांमध्ये गॅप कितीचा आहे? 2चा आहे. प्रत्येक संख्यांमध्ये गॅप तुमचा 2-2चा चालणार आहे. करेक्ट. तर 24 ही पहिली संख्या आहे. त्यानंतर किती संख्या आहे टोटल? 24 जर पहिली घेतली तर त्यानंतर 23 संख्या राहतील ना. तर टोटल 23 गॅप राहणार आहे. म्हणजे 23 संख्या जी शेवटची संख्या आहे, जी आपण लास्टला केलतो बघा एकदा. लास्टच्या गणितामध्ये काय केलं की आपला सरासरी किती आलता? मधला 84 सरासरी आला. तर पहिली संख्या त्यानंतरची संख्या आपली 86 आली. 86 नंतर 15 संख्या होती. तर 15 संख्या 4-4 नी वाढत जात होत्या. तर टोटल किती केलं आपण? 86 प्लस 4-4 नी ह्या वाढताय तर 60 केलं. करेक्ट. तर हा सेम तसाच क्वेश्चन. हा, तर इथे काय 24 नंतर 24 ही पहिली संख्या आहे. त्यानंतर टोटल 23 संख्या आहे. तर 23 संख्यांचा गॅप 2-2 ने वाढणार आहे. तर पहिली 24 संख्या आहे. त्यानंतर जी शेवटची संख्या असणार आहे ती काय असणार आहे? 2 गुणिले 23. कारण की टोटल त्यानंतर 23 संख्या म्हणजे 23 गॅप आहेत. तर जी शेवटची संख्या असणार आहे ती कितीने जास्त असणार आहे पहिल्यापेक्षा? 24 प्लस 23 दोन्ही किती? 46. तर किती? 70. तर शेवटची संख्या किती असणार आहे? 70. तर आता तुम्हाला माहिती आहे पहिली संख्या 24 आहे, शेवटची संख्या 70 आहे. त्या दोघांचा जो ॲव्हरेज असणार आहे तोच तुमचा पूर्ण सिरीजचा ॲव्हरेज असणार आहे. तर 24 प्लस 70 भागिले 2 तर किती येणार? 94 डिवायडेड बाय 2. ओके, तर किती? 47. तर तुमचं ह्या टोटल सिरीजचा ॲव्हरेज किती असणार? 47. याचा आपण दुसरा एक तरीका पण करू. नाही, असं कसं? 24 2 48 कुठून? गॅप 2-2चा आहे ना. 24 नंतर किती? 23 संख्या उरल्या. 23 संख्या म्हणजे जी पहिली संख्या आहे आणि जी शेवटची संख्या आहे त्यामध्ये फरक किती? 46चा असणार. कारण की प्रत्येक संख्या ही 2-2 ने वाढत जाते. तर 2-2 ने तर असे गॅप किती होणार आहे बघा. टोटल 23 गॅप्स होतात. ही सरासरी काढली. सरासरी माहिती झाल्यानंतर सम जर काढायची असेल तर टोटल किती? 24 संख्या आहे. 24 संख्यांचा सरासरी 47 आहे. तर सम काय असणार आहे? 24 गुणिले 47. तर सगळी बेरीज तुम्हाला भेटणार. जर बेरीज जरी विचारली तरी इझिली काढू शकता ना. झालं. तर याची आता शेवटची संख्या काढायची पुन्हा दुसरी एक पद्धत पण आहे. माहिती ती काय पद्धत आहे? तुम्ही हे ऐकलंय एपी आणि जीपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो? शेवटची संख्या बरोबर त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा. शेवटची संख्या म्हणजे an बरोबर पहिली संख्या प्लस n-2 इंटू कॉमन डिफरन्स d. तर याच्यात शेवटची संख्या काढायची आपल्याला, anच काढायची. बरोबर पहिली संख्या किती आहे? 24 प्लस n-1 सॉरी n-1 मतलब टोटल संख्या किती आहे? टोटल किती संख्या आहे? 24 आहे. तर 24 - 1
गुणिले डी, डी म्हणजे कॉमन डिफरन्स. तर डिफरन्स कितीचा? 2 2चा आहे. तर गुणिले 2. तर काय येणार आहे? 24 अधिक 24 मायनस 1 किती? 23 गुणिले 2. तर काय? 24 अधिक 46. तर किती? 70. ओके. तर याचा हा दुसरा पण फॉर्म्युला. जर तुम्हाला असं कळालं नाही तर डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहून. ओके. तर यामध्ये an जे असतं ही असते शेवटची संख्या. शेवटची संख्या. ओके. ए जे असते ती असते पहिली संख्या. ओके. n-1 म्हणजे टोटल संख्या किती? n याच्यात जो n असतो ना तो असतो की पूर्ण संख्या किती? पूर्ण संख्या किती दिली? ओके. आणि डी असतो की तुमचा कॉमन फरक, कितीच्या फरकाने तुमच्या सिरीज चालली. ओके. हा फॉर्म्युला लिहून घ्या. त्यानंतर तुम्हाला यामध्ये पहिली संख्या, दुसरी संख्या, टोटल संख्या तुम्ही काहीही काढू शकता. सेम. तर शेवटची संख्या 70 आली ना, तर आता सरासरी काय असतो? 70 प्लस म्हणजे शेवटची संख्या अधिक पहिली संख्या डिवायडेड बाय 2. बघा किती येतो? एवढंच येणार. ओके. नवीन क्वेश्चन काय आहे? पंचेचाळीस पासून सुरू होणाऱ्या 45 पासून सुरू होणाऱ्या क्रमागत 45 विषम संख्यांची बेरीज किती? विषम संख्यांची बेरीज किती? सेम तसाच क्वेश्चन आहे, फक्त इथे सम्स, इथे आपल्याला सरासरी विचारलेला, इथे बेरीज विचार. आता बेरीज कशी काढणार बा? आता काय दिलं की 45 पासून सुरू होणार आहे, करेक्ट. आणि सर्व काय विषम संख्या, म्हणजे पहिली जर 45 आहे, दुसरी कुठली आणणार? 47. विषम संख्या चाललंय ना, 47 नंतर 49 अप टू टोटल 45 संख्यापर्यंत. करेक्ट. आता शेवटची संख्या कुठली? पहिली संख्या, जसं आपण लास्ट टाइमला केलं. पहिली संख्या काय? 45 आहे अधिक त्यानंतर किती संख्या असणार? जर पहिली संख्या मायनस केली आपण त्यानंतर किती? 44 असणार आहे. आणि प्रत्येक संख्या एक येते नाही, 2 2 ने वाढते. 2 2 ने म्हणजे काय? 44 इंटू 2. यांचं किती येणार? 45 अधिक 88. ते किती? 8 5 13, 8 4 12 आणि 1 13, 133. तर शेवटची संख्या कुठली येणार? 133. तर शेवटची संख्या माहिती, पहिली संख्या माहिती, तर सरासरी काय? सरासरी बरोबर काय? पहिली संख्या अधिक पहिली संख्या किती? 45 अधिक शेवटची संख्या 133 डिवायडेड बाय 2. तर किती येणार यांची सरासरी? ओके. 45 आणि 133, 5 आणि 3 8, 4 आणि 3 7 चाला आहे. ओके. डिवायडेड बाय 2. तर किती? 89. 89 ना, 69 कसं? ओके. तर टोटल सरासरी किती आला? 89. सरासरी 89 आला. पण आपल्याला विचारलं काय की यांची बेरीज विचारली, तर आपल्याला टोटल संख्या माहिती, सरासरी माहिती, तर बेरीज काय असते? बेरीज बरोबर काय? 89 इंटू टोटल संख्या 45. तर करा यांचं. 89 इंटू 45 किती येतं बघा?
गुणाकार करा फास्ट. 4005. तर टोटल सम किती असणार आहे हेच आपला आन्सर आहे. आपल्याला बेरीजच विचारली होती ना, हेच आपला आन्सर. ओके, दुसरा क्वेश्चन घ्या. 9च्या फरकाने 9च्या फरकाने नऊच्या फरकाने 9 संख्यांची सरासरी 9च्या फरकाने 9 संख्यांची सरासरी 79 आहे. 79 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? ओके, आता इथे सरासरी दिली आहे, टोटल संख्या दिली आहे, तर आपल्याला फक्त काय काढायचंय की सर्वात लहान संख्या म्हणजे पहिली संख्या काढायची. ओके, पहिली संख्या काढायची आहे. तर बघा, पहिली जर आपण x मानली तर त्यानंतर कुठली येणार? x प्लस 9, कारण की 9 9 ने वाढत जाते. तर अशा टोटल किती? 9 संख्या आहेत. ओके, तर या 9 संख्यांचा सरासरी आपल्याला ऑलरेडी दिला. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की जर संख्या क्रमागत असतील म्हणजे एका सिरीज मध्ये होत असेल तर त्यांचा जो मिडल नंबर असतो तोच काय असतो? तुमचा सरासरी असतो. आता इथे टोटल किती? 9 संख्या आहेत. 9 संख्याचा मिडल नंबर बघा, हा 4 हा 4 मध्ये 1, 9 संख्या झाल्या. तर मिडल हा जो नंबर आहे तर हा किती? हा 5वा नंबर आहे. करेक्ट. तो जो 5th नंबर आहे तो कुठला असणार आहे? तुमचा सरासरी 79. ओके, 79 नंतर इकडे किती? 4 नंबर आहे. तर हे 4 नंबर बघा कितीच्या फरकाने? 9 9च्या फरकाने. तर 1 9च्या फरकाने तर 4 नंबर किती फरकाने? 4 नंबर मध्ये टोटल फरक किती होईल? नाही समजलं ते. तर टोटल याच्यातला मिडल नंबर जो असेल तोच तुमचा सरासरी असणार आहे. तर सरासरी 79 तर मिडल नंबर 79 म्हणजे 5वा नंबर 79. तर याच्या इकडे 4 नंबर आहे, याच्या इकडे 4 नंबर. तर याच्या इकडे जो नंबर येणार आहे तो 9 पेक्षा कमी असणार आहे. 9 पेक्षा कमी म्हणजे 70. त्यानंतर 70 पेक्षा कमी 61. ओके, तर बघ इथे 9 ने कमी, इथे 9 ने कमी, त्यानंतर 9 ने, त्यानंतर 9 ने. तर टोटल किती कमी होतात? 9 9 9 4 वेळा कमी होत आहे ना. करेक्ट. तर 4 वेळा कमी म्हणजे टोटल सम किती कमी होते? 9 गुणिले 4 36 ने. तर हा जो पहिला नंबर आहे हा याच्यापेक्षा कितीने कमी असणार आहे? 36 ने. म्हणजे काय? शेवटचा पहिला नंबर काय असणार आहे? 79 मायनस 36. तर किती? 43. तर पहिला नंबर तुमचा 43 असणार. किंवा असं जा इथून डायरेक्ट. इथून जर डायरेक्ट गेली तर बघ, हा कन्फ्युज होता का? मग असं मग एक ने जा, नो प्रॉब्लेम. 79 5वा नंबर आला. त्यानंतर चौथा नंबर काय? 70. 70 नंतर पुन्हा 9 ने कमी होणार 61. 61 पुन्हा 9 ने जर कमी झाला तर किती? 52. 52 नंतर पुन्हा 9 ने कमी झाला तर 43. हाच तुझा पहिला नंबर. मग असं काढत जा कमी नंबर असतील. पण जास्त नंबर असतील तर तुला तेच बघावं लागेल की नंबर कितीने हे होतं. मग इथे कमी नंबर आहेत आपण डायरेक्ट जाऊ शकतो.